सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करा. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ ॐ भवतु सब मंगलम्. असतो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतं गमय. ओम अत्तो दीपो भव. हे परमेश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. ओम. ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी पहाटे 5:17 झालेली आहेत आणि या मंगल क्षणी मंगल प्रसंगी आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. विश्वाचं मंगल व्हावं या उदात्त भावनेने आपण इथे सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि नक्कीच हा छोटासा प्रयास आणि याच्याने ह्या जीवनामध्ये या विश्वामध्ये सकारात्मक परिवर्तन आणि बदल घडेल. आपल्या सभोवताली घडणारी ही जादू आणि ह्या जादूचा स्वीकार करण्यासाठी काही गोष्टी, काही पायरी, काही स्टेप्स आहेत. सर्वसाधारण व्यक्तीला जे हवं आहे त्या फक्त त्याच्या 4 गोष्टी आहेत, 4 रिक्वायरमेंट. आरोग्य, हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी. आरोग्य, नातेसंबंध, नोकरी, व्यवसाय, कारोबार आणि त्यानंतर भरपूर धनसंपत्ती. त्याचे सर्व स्वप्न साकार होण्यासाठी, त्याच्या कुटुंबाची स्वप्न साकार होण्यासाठी आणि अखंड प्रचंड पुरुषार्थ करून भरपूर धनसंपत्ती अर्जन करण्यासाठी. ह्या सर्व शक्यता, ह्या सर्व शक्ती भगवंताने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि यापूर्वी ज्या गोष्टी आपल्याला सुरुवातीपासून ऑलरेडी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी आभार व्यक्त करणं. द पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. फक्त आभार व्यक्त करून जर आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व गोष्टी शक्य होत असतील तर ही सर्वात उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वात सोपी पद्धत आहे. फक्त आभार व्यक्त करून ह्या सर्व गोष्टी आकर्षित होतील. मनोशरीर यंत्र ह्या ब्रह्मांडाला जो सिग्नल देईल आणि जो सिग्नल कॅच करेल आणि तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्राप्त करू शकाल. परंतु याच्यासाठी जो प्रचंड अखंड पुरुषार्थ करायचा आहे त्यासाठी शक्ती प्राप्त होईल. ज्या पुस्तकाविषयी किंवा ज्याच्याविषयी आपण आज चर्चा करत आहोत ते आहे जादू. आपल्या सभोवताली घडणारी जादू आणि आपण याचा स्वीकार करत आज 22 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजचा 23वा दिवस. तर सर्वप्रथम आपण काय पाहिलं? सर्वप्रथम आपण पाहिलं तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची यादी करा. ज्यामध्ये सर्वोत्तम ज्या ज्या वस्तू आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आणि तुम्हाला लक्षात येईल की ज्या गोष्टी आपण गृहीत धरत होतो फक्त कन्सिडर करायचो हे आहे, हे असं आहे आणि याच्यात काही मोठी गोष्ट नाही. परंतु ज्यावेळेस इंटरनेट कनेक्शन चालत नाही, ज्यावेळेस एखाद्याला फोन करायचा आहे अर्जंट आणि रेंज मध्ये नाही, त्यावेळेस त्या गोष्टींची किंमत आपल्याला जाणवायला लागते. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. म्हणून याला मेंटेनन्स म्हणतात, मेंटेनन्स ऑफ गोल्स. जसं घरात काही वस्तू ऑलरेडी आहे आणि त्यांचे जर तुम्ही देखभाल किंवा काळजी घेतली नाही, त्यांना जर स्वच्छ ठेवलं नाही तर कालांतराने ते खराब होतील. अगदी त्याच पद्धतीने ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी मिळालेल्या आहेत त्यांचं जर मेंटेनन्स केलं नाही, त्यांच्याकडे जर लक्ष दिलं नाही
तर त्या गोष्टींमध्ये अडीअडचणी किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात. अगदी सोपी गोष्ट आहे, म्हणून याला मेंटेनन्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतात. आणि ही फ्रिक्वेन्सी वाढवण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. आपण प्रॅक्टिकल पण करणार आहोत. मेंटेनन्स वाढवण्याची मेंटेनन्स करण्याची म्हणजे त्या वस्तूंना प्रॉपर शेपमध्ये किंवा सुचारू पद्धतीने चालू ठेवण्यासाठी मेंटेनन्स. आणि याच्याने काय होईल, फ्रिक्वेन्सी रेज होईल. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आरोग्य हवंय, आरोग्याची फ्रिक्वेन्सी जर समजा 10 आहे आणि तुमची फ्रिक्वेन्सी सेट आहे 2 पॉइंटला म्हणजे 2 फक्त. आणि ही फ्रिक्वेन्सी रेज करण्यासाठी ह्या मनोशरीर यंत्रातून त्या रेज बाहेर एमिट करण्यासाठी, बाहेर प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आभार व्यक्त करणं फार आवश्यक आहे. पॉइंट ए टू पॉइंट बी, इथून तुम्हाला जर पॉइंट बी ला जायचं असेल आणि अंतर फक्त 1 किलोमीटर आहे, पण पोहोचण्यासाठी जर 2 तास लागत असतील, 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2 तास, का? तर ट्रॅफिक आहे म्हणून. अंतर फक्त 1 किलोमीटर 10 मिनिटात, 5 मिनिटात आपण पोहोचू शकतो. परंतु जर 2 तास लागत असतील, तर याचा अर्थ ट्रॅफिक जाम आहे आणि ती ट्रॅफिक, ते ब्लॉकेज आपण आपल्या ब्रेनमध्ये किंवा ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेनिट्रेट केलेले आहेत. आणि हे ट्रॅफिक जोपर्यंत क्लिअर होणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचणार नाही. कदाचित हे ट्रॅफिक आरोग्याच्या क्षेत्रात असेल, नातेसंबंधाच्या क्षेत्रात असेल किंवा करिअरसाठी असेल किंवा धनसंपत्तीसाठी असेल किंवा मानसिक शांतीसाठी असेल किंवा अ, प्रेम, आनंद जो प्राप्त करायचा आहे त्यासाठी असेल. आणि हे ब्लॉकेज दूर करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजेच आभार व्यक्त करणे. मी पुन्हा पुन्हा दररोज ह्या एका गोष्टीवर फोकस करतोय नेहमी. नेहमी एकाच गोष्टीवर फोकस करतोय की आभार व्यक्त करा. आणि जिथे आपला फोकस असेल, जिथे आपला फोकस तिथे आपली ऊर्जा शक्ती फ्लो करते. हा ब्रह्मांडाचा नियम आहे. आज दिवसभरात तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. आज जर तुम्ही फक्त लाल रंग याच्यावर फोकस केलात, लाल रंगाचं स्मरण केलं, लाल रंग, आणि 5 ते 10 मिनिटात तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुमच्या आजूबाजूला फक्त लाल रंग तुम्हाला हायलाइट झालेला दिसेल. फक्त लाल रंग. का? कारण आपण फोकस त्या लाल रंगावर केले, लाल कलर, रेड कलर. मग हेच जर आपण आपल्या जीवनामध्ये फोकस केला सुख, शांती किंवा सद्गुणांवर, तर तेच गुण आपल्याला दिसायला लागतील. म्हणून पहाटेची ही एक्सरसाइज ब्रह्ममुहूर्तावर जे आपण आपलं मस्तिष्क या पॉझिटिव्ह विचाराने भरून टाकतोय, ते पॉझिटिव्ह विचार अक्युमुलेट, कलेक्ट करण्यासाठी, जमा करण्यासाठी हा कोर्स आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. एका कोश म्हणजे फुलपाखरूचं रूपांतरण होण्यापूर्वीची जी अवस्था आहे, तर त्या अवस्थेतून बाहेर त्या कोशाचं भेदन करून बाहेर येऊन ज्यावेळेस त्याचं फुलपाखरात रूपांतर होतं, ही अवस्था फार वेदनादायक आहे. ही सोपी नाही. कोश म्हणजे जी छोटीशी अळी असते, तिचं रूपांतरण ज्यावेळेस फुलपाखरात होण्याची जी प्रोसेस पद्धत आहे, ती पद्धत आरामदायक नाही आहे. ती पद्धत वेदनादायक आहे. त्या पद्धतीत खूप वेदना होतात. पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं, की ह्या छोट्याशा जीवाला किती वेदना होत आहेत, आणि तो ते कोश हाताने जर फोडायचा प्रयत्न करत असेल आणि जर त्याने फोडून ते मुक्त केलं, तर तो आतला जीव मरण पावतो. त्याच्यामध्ये त्या क्षमता विकसित होत नाही. ही निसर्गाची रचना आहे. तुम्हाला त्या पेन्समधून, संघर्षांमधून, वेदनांमधून पास होता असतानाच शरीरांमध्ये काही गोष्टींचा विकास होतो. त्याच पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना काही गोष्टींचा त्रास होईल. परंतु ही पद्धत, ही प्रोसेस जर तुम्ही पार करून गेलात, तर तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. 7 दिवसापूर्वीचे तुम्ही, 7 दिवसानंतरचे तुम्ही, खूप फरक असणार आहे. आणि बऱ्याचशा
बंधू आणि भगिनींना याचा प्रत्यय आलेला आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, की जर तुम्ही झोपून हा प्रोग्राम ऐकत असाल, तर कृपा करून अ, मांडी घालून बसा किंवा खुर्चीवर बसा. पाठीचा कणा, मान आणि डोके एका सरळ रेषेत असणं आवश्यक आहे. पहाटेच्या 1 तासाची ही साधना, 1 तासाची तपस्या तुमचे 23 तास वाचवेल आणि तुमच्या 23 तासांमध्ये इतका प्रचंड पुरुषार्थ होईल, की तुमच्या अडी-अडचणी, जे काही संकट आज आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आज समोर उपस्थित झालेले आहेत, यांच्यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तुमच्या अंतस्थ प्रेरणेतून तुम्हाला ह्या गोष्टी उजागर होतील. तर कृपा करून सर्वांनी अगदी सिरियसली, अगदी अंतःकरणापासून या कार्यक्रमाचा म्हणजे लाभ घेणं आवश्यक आहे. त्याच्यातून शिकणं आवश्यक आहे. तर ही ट्रान्सफॉर्मेशनची प्रोसेस आहे, ट्रान्सफॉर्मेशन. आणि दिवसभर तुमच्या चेहऱ्यावर आनंद राहील, हृदयातून आनंदाचे ज्याला म्हणतात ना फवारे, ऑटोमॅटिक या सगळ्या गोष्टी विकसित होतील. हृदयात शांती आणि हृदयात आनंद असेल, तर बाहेर कुठलीही समस्या तुम्हाला भेदू शकत नाही. तर आज 23वा दिवस तुमच्या तुमच्या श्वासातील जादूची हवा. काल काल आपण पाहिलं अगदी तुमच्या डोळ्यांदेखत तुमची सारी स्वप्न पूर्ण होतील. आणि आज आपल्या समोर नवीन चॅप्टर आहे 23वा दिवस तुमच्या श्वासातील जादूची हवा. जो श्वास आपण घेत आहोत, हा श्वास फक्त हवा नाहीये. त्या हवेमध्ये प्राणशक्ती आहे, प्राण. कारण ज्या वेळेस आपण तो श्वास आणि प्रश्वास, आना पान, भगवान बुद्ध आनापान म्हणतात, भगवान श्रीकृष्ण याला प्राणापान म्हणतात, श्वास प्रश्वास म्हणतात. तर हा श्वास म्हणजे ती दिव्य शक्ती आणि प्रश्वास म्हणजे आपल्या अंतर्मनातील संकल्प आपण बाहेर सोडतो ते. अगदी सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कोणीतरी वेगळीच झालेली असती. हे अगदी सहज शक्य आहे. कारण ती सुखात तरंगणारी मंत्रमुग्ध झालेली असते. मॉर्निंग वॉकला जर तुम्ही कधी गेलात, तर हा अनुभव तुम्हाला येईल. घरातून बाहेर पडताना कदाचित तेवढा उत्साह नसेल. परंतु बाहेर जसं तुम्ही मार्गक्रमण करता, बाहेरची ती थंड हवा श्वासांमध्ये भरून घेता, त्यावेळेस घरी येताना मात्र तुमच्या आतमध्ये पूर्ण शरीर, अणु, रेणू, पेशी जागृत झालेले असतात. काही वर्षांपूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं, की तुम्ही श्वास उच्छवास करत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, तर नक्कीच हा माणूस वेडा आहे, असं मला वाटलं असतं. हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ह्या वाक्यात काय अर्थ आहे? आणि याच्यात काही अर्थ आहे असं मला वाटतच नव्हतं. श्वास उच्छवास घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं काय कारण? कारणच नाही काही. कारण आपण कन्सिडर करतो, की हा श्वास असाच येतो. हं. आणि कोरोनाच्या काळामध्ये, संकट काळामध्ये, आजारपणामध्ये ज्यावेळेस व्हेंटिलेटर लावावा लागला, त्यावेळेस कळतं, की हा श्वास म्हणजे जादू आहे. हे श्वास म्हणजेच कृपा आशीर्वाद आहे. नरतन भव भारित कहूँ बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. नरतन हे मनुष्य शरीर भारित कहूँ बेरो आहे. हा भवसागर पार होण्यासाठी एक जहाज आहे. आणि माझी सर्वात मोठी कृपा म्हणजे रामायणातल्या ह्या चौपाई आहेत. रामायणातले दोहे. नर्तन भारित कहूँ बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. सन्मुख मरुत, मरुत म्हणजे हवा. सन्मुख मरुत हा जो श्वास चाललेला आहे ना, हीच माझी कृपा आहे. सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. त्यामुळे श्वासांमुळेच आपलं अस्तित्व आहे. मन आणि शरीर यांना जोडणारा जर कोणी दुवा असेल, मन आणि शरीर यांना जोडणारा जर कोणी दुवा असेल, तर तो दुवा म्हणजे हा श्वास.
डोळे बंद करून ज्यावेळेस तुम्ही अंतर्मुख किंवा साधना, ध्यान किंवा आत्मानंद, परम आनंद प्राप्तीसाठी प्रयत्न करता, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे आणि ती आहे दोरी. त्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी ती दोरी म्हणजे श्वास. या श्वासाच्या सहाय्यानेच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे श्वास हा आपल्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. इतके दिवस मी गोष्ट गोष्ट अशाच घडणार असं गृहीत धरलं होतं. त्याच्याविषयी मी परत विचार देखील करत नव्हतो. पण कृतज्ञतेचा वापर करायला लागल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं. आणि या सर्व गोष्टी संपूर्णतः चमत्कार आहेत, असं मला वाटायला लागलं. माझ्या छोट्याशा जगातून आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नांतून जर बाहेर पडलो आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे बघू लागलो, थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते, मी जेव्हा सूर्यमालेकडे म्हणजे जी सोलर सिस्टीम आहे, सूर्यमालेकडे पाहतो तेव्हा असं लक्षात येतं, की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे आणि हे काही योगायोगाने घडलेलं नाही. असं न्यूटन हे सायंटिस्ट म्हणतात. म्हणजे सर्वसाधारण मनुष्य म्हणाला तर आपण म्हणतो, की हा अंधश्रद्धाळू आहे. पण जो स्वतः सायंटिस्ट आहे, तो सुद्धा हे मान्य करतो, की ह्या ब्रह्मांडात, ह्या प्रकृतीमध्ये, ह्या निसर्गामध्ये ज्या वस्तूंची रचना केलेली आहे, याच्या पाठीमागे काही तर्क, तथ्य आणि काही शास्त्र आहे. न्यूटन यांच्या या शब्दांनी मला व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं. विश्वाचं हे मोठं चित्र मला जाणवायला लागलं. आपल्या भोवती संरक्षक असा वातावरणाचा थर आहे आणि त्या पलीकडे हवा किंवा प्राणवायू नाही. हे काही अपघाताने घडलेलं नाही. झाडांमधून प्राणवायू सोडला जातो आणि तो वातावरणात पुन्हा भरला जातो. काही अपघात नव्हे. आपली सूर्यमाला ही अगदी योग्य ठिकाणी आहे आणि हा म्हणजे कोइन्सिडेंट नाहीये. हा ॲक्सिडेंट नाहीये. हा अपघात नाहीये. हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. ती जर आकाशगंगेत इतरत्र कुठे असती, तर अंतरिक्षातून पृथ्वीकडे होणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असता. पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरलं आहे आणि तेही सुरीच्या टोकावर उभ्या असल्यासारखं. तलवारीच्या तलवारीची जी धार आहे त्याच्यावर चालण्यासारखं हे जीवन आहे. या सगळ्या गोष्टींचा आपापसातील मेळ सुंदर असला तरी एवढा गुंतागुंतीचा आहे, की त्यामध्ये किंचित जरी फरक पडून आला, तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे. म्हणून हे जे पृथ्वीचं चलन-वलन आहे, ते अपघाताने घडून आलं आहे, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. खरं तर या विश्वाची योग्य रीतीने, योग्य जागी, योग्य समतोल साधत परिपूर्ण अशी रचना आपल्यासाठी करण्यात आली आहे असं जाणवतं. पृथ्वीभोवतालच्या नैसर्गिक शक्तींचा अगदी छोट्या-छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीने समतोल आणि परिपूर्ण मिलाप तुमच्या जगण्याला आधार देण्यासाठी घालण्यात आला आहे. आणि हा अपघात नसून जाणीवपूर्वक ते करण्यात आलं. हे कळल्यानंतर जीवनाबाबतच्या कृतज्ञतेने तुमचं मन भरून येतं. कारण तुमच्या गरजा भागवण्यासाठी, जगण्यातील सातत्य टिकवण्यासाठी हे करण्यात आलं आहे, याची आपल्याला जाणीव होते. आता पृथ्वी जिथे आहे, तिथून जर ती 1 सेंटीमीटर जरी सूर्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा इथं उष्णता वाढेल आणि दूर गेलं तर थंडी वाढेल. अगदी इतक्या प्रमाणात, योग्य प्रमाणात ही पृथ्वी जिथे आहे, तिथे सेट केलेली आहे. श्वास घेताना तुम्ही जी जादूमय हवा घेता, तो अपघात नव्हे किंवा निसर्गाने घडवलेल्या योगायोग नव्हे. आपण श्वास घेण्यासाठी जी हवा घेतो, त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात, ते कळल्यावर श्वास घेणं हा शब्दशः श्वास रोखून धरणारा अनुभव ठरतो. भगवद्गीतेत ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की हा मनुष्य म्हणजे मातीपासून, पंचमहाभूतापासून हा मनुष्य, ज्या मनुष्याची ही रचना झालेली आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि याच्यामध्ये जी प्राणशक्ती टाकलेली आहे, हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. जर तुम्हाला खरंच आश्चर्य पाहायचं असेल ना, तर आपल्या आजूबाजूच्या ह्या लोकांना पहा, जे स्वतः स्वतःच्या पायावर चालतायत. कारण टेबल किंवा खुर्ची स्वतः नाही चालत, त्यामध्ये प्राणशक्ती नाही. पण ज्यामध्ये प्राणशक्ती आहे, हाच मोठा चमत्कार. हे आश्चर्य आहे. पण ह्या आश्चर्याला आपण
गृहीत धरलेलं आहे की जस्ट इट इज अ नॉर्मल थिंग. इट इज नॉट नॉर्मल थिंग. हे खरं तर हे ॲबनॉर्मल आहे, की माती उठून चालायला लागलेली. आणि सर्वात प्रथम जर मातीने काही विचार केला, तर तिने हाच विचार केला, की मी माती नाही. पण हे जोपर्यंत प्राण आहे, तोपर्यंतच ही जादू घडेल. त्यानंतर घडणार नाही. आपण एकामागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्यासाठी सतत हवा तयार असते. या वस्तुस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे. आणि जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा आपण जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचतो. आणि हे जर मेकॅनिझम पाहिलं मनुष्य शरीराचं, थोडासा विचार करा. आपण प्राणवायूची मशीन आहोत. जो ऑक्सिजन आपण घेतो, तर ते आपल्या फुफ्फुसांमध्ये, लंग्समध्ये, फुफ्फुसांमध्ये ज्या असंख्य छोट्या-छोट्या पिशव्या आहेत, त्यामध्ये जाऊन त्याचं फिल्टर होऊन त्या पूर्ण आपल्या माध्यमातून किंवा रक्तांमध्ये तो ऑक्सिजन कंबाईन होऊन, मिक्स होऊन, एकत्रित होऊन पूर्ण शरीरामध्ये पोहोचवला जातो. आणि ही सुद्धा एक महान गोष्ट आहे. हवा ही आपल्याला आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात मूल्यवान देणगी आहे. कारण त्याच्याशिवाय आपण कोणीही थोडा काळ सुद्धा जगू शकणार नाही. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली, तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठीच केला आणि तिचा उपयोग झाला. पण आयुष्यातल्या ज्या खऱ्या-खुऱ्या देणग्या आहेत, खरी देणगी किंवा खरं वरदान जर काही असेल, तर त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली, तेव्हा कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं यांच्याबद्दल मी जेवढी जास्त कृतज्ञता ठेवली, तेवढा ज्या प्रत्येक भौतिक गोष्टीचं म्हणजे जे मटेरियलिस्टिक ज्या वस्तू आहेत, त्यांचं स्वप्न मी पाहिलं, त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला. छोट्या-छोट्या गोष्टी जर स्वीकार करायला सुरुवात केली ना, तर ह्या मोठ्या-मोठ्या गोष्टी ऑटोमॅटिक यायला सुरुवात होईल. त्यामुळेच या सगळ्यांविषयी मला अपार कृतज्ञता वाटू लागली. हे अशा पद्धतीने सगळं का घडून आलं, हे मला समजलं आहे. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल म्हणजे श्वास-उच्छवास करताना जी जादूची हवा आपण घेतो, यासारख्या देणग्यांबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो. आणि जो कोणी एवढी सखोल आणि एकदम खोल कृतज्ञता व्यक्त करतो, त्या गोष्टी त्याला विपुल प्रमाणात मिळतात. म्हणून आता काय करायचंय? आज थांबा आणि श्वासोच्छवास करताना तुम्ही वापरत असलेल्या त्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. विपश्यनामध्ये हेच करतात. आनापान म्हणजे काय? पूर्ण लक्ष केंद्रित करतात फक्त त्या श्वासावर. एक श्वास जो आतमध्ये आला आणि ज्याच्याने प्राणशक्ती मिळाली आणि एक श्वास जो बाहेर गेला, ज्याच्याने सुद्धा ऊर्जा शक्ती मिळते. फक्त श्वास आतमध्ये कोंडून ठेवणं अपेक्षित नाही. जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. ती हवा शरीरामध्ये आल्याच्या भावनेकडे लक्ष द्या आणि आनंदाने उच्छवास टाका. आज दिवसभरात 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासांचा एक संच असा श्वास घ्या आणि उच्छवास करा. एका वेळी 5 श्वासांचा एक संच, एक सेट पूर्ण झाला, की मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा. आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी ऊर्जेबद्दल, हवेबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा, आभार व्यक्त करा. श्वासोच्छवास करण्याची ही जादूची कृती तुम्ही बाहेर केली तर ते जास्त चांगलं ठरेल, बाहेरच्या मोकळ्या हवेत. कारण त्यामुळे तुम्हाला खरोखर ताज्या हवेचा भव्य अनुभव घेता येईल. पण बाहेर जाणं शक्य नसेल, तर आतील बाजूसही तुम्ही कृती करू शकता. श्वास घेत असताना तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता. श्वास घेत असताना तुम्ही डोळे मिटून तुम्ही ही श्वास घेण्याची कृती चालत असताना कुठेही ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं ना, की आता आपण रांगेत उभे आहोत किंवा इथे थोडी वाट पाहावी लागणार आहे, त्यावेळेस अचानक ऑटोमॅटिक श्वासांकडे शिफ्ट व्हा आणि हा खूप चमत्कारिक अनुभव ठरेल. कधीही बोर्डम होणार नाही, कधीही चिंता होणार नाही. कारण तुम्ही ह्या जीवनाच्या मूलभूत
मूलभूत स्त्रोत जो आहे, ज्याच्याने प्राण आहे, ज्याच्याने जीवन आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हाल. श्वास म्हणजे काही मार्केटमध्ये खरेदी करताना, तर त्या प्रत्येक वेळी तुम्ही ह्या जगातली सर्वात महत्त्वाची आणि सोपी गोष्ट म्हणजे ह्या श्वासांवर लक्ष देणे किंवा श्वासांना केंद्रित करणे. शरीरातून हवा बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. उच्छवास, श्वास या जादूच्या कृतीमध्ये श्वास उच्छवास करताना नेहमीप्रमाणे श्वासोच्छवास, श्वास-प्रश्वास करा. कारण ही कृती तुमच्या जीवनासाठी नसून तुम्ही श्वासोच्छवासात करत असताना जी हवा आत आणि बाहेर सोडता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटत असेल, तर तसा दीर्घ श्वास घ्या. यालाच प्राणायाम असे म्हणतात. प्राणशक्ती, प्राण पुष्ट करणे. दीर्घ श्वास. तुम्ही ज्यावेळी उच्छवासावाटे हवा बाहेर सोडता, त्यावेळी तुम्हाला आवाज काढण्याने किंवा मनातील मनात आभारी आहे असं म्हणण्याने मदत होणार असेल, तर तसंही करायला हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल, तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला त्यामध्ये काही बदलही करता येईल. याला उज्जयी प्राणायाम असे सुद्धा म्हणतात. म्हणजे श्वास नाकाने घ्यायचा आणि सोडताना घशातून सोडायचा. उदाहरणार्थ यामध्ये जास्तीत जास्त प्राणशक्ती तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. याला उज्जयी प्राणायाम म्हणतात. तुम्ही Google आउट केलं, थोडंसं Googleवर सर्च केलं तरी तुमच्या लक्षात येईल. प्राणशक्ती जर कमी असेल, ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असेल, तर उज्जयी प्राणायाम करा आणि चमत्कार पद्धतीने तुमचा ऑक्सिजन वाढेल. म्हणजे असं की कृतज्ञतेने तुम्ही श्वास घेत आहात आणि प्रत्येक श्वासानंतर तुमचे उन्नयन होत आहे अशी कल्पना, तुमची प्रगती होत आहे अशी कल्पना करा. प्राचीन काळाच्या शिकवणीतून सांगितलं जायचं, की व्यक्ती जेव्हा श्वास उच्छवास करताना घेत असलेल्या हवेबद्दल वर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा तिची कृतज्ञतेची शक्ती नव्या पातळीपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील प्रत्येक भागाचे लीलया सोन्यात म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रूपांतरण करत जाते. चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नको. हे भजन म्हणजेच श्वास उच्छ्वास याच्याकडे लक्ष केंद्रित करणे, एकाग्र होणे. आणि ही खरी भगवंताची पूजा आहे. भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात हेच सांगितलेलं आहे. हे नियत कर्म आहे. हा येणारा श्वास याचं श्वासाचं प्रश्वासमध्ये हवन आणि प्रश्वास श्वासामध्ये हवन. आणि ज्ञानेश्वर महाराज यासाठी म्हणतात, ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा. आपली माळ भगवंत स्वतः जपतोय, यालाच श्वास प्रश्वास म्हणतात. हे श्वास तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, तुमच्या मनुष्याच्या ऑथॉरिटीमध्ये श्वास नाही. श्वासाच्या ऑथॉरिटीमध्ये मनुष्य आहे. फक्त तुम्ही हे जाणीवपूर्वक आता जी चेतना शक्ती मिळालेली आहे, त्याच्याने तुम्ही त्याचा स्वीकार आणि अनुभव घेऊ शकता. यालाच म्हणतात सत, चित, आनंद, सत्य जे तुमच्या आतमध्ये आहे. चेतना जी शक्ती, ही जी चेतना शक्ती तुम्हाला मिळालेली आहे, म्हणजे जी जाणीव होत आहे आता, कुठेही हात लावला तर तुम्हाला ती जाणीव होती. ही चेतना शक्ती, सत्य आणि चेतना यांचा ज्यावेळेस मिलाप होतो, त्यावेळेस आनंद, ब्लिस निर्माण होतो. वस्तूंचा आणि आनंदाचा संबंध नाही. वस्तू हे कम्फर्टसाठी आहे आणि आनंद हा तुमचा स्वभाव आहे. माला फिरू न कर फिरू जिभ्या कहे ना राम, सुमिरन मेरा हरि करे और मैं पाऊ विश्राम. कबीरदासजी म्हणतात. कारण माझी माळ ही भगवंत हरी घेऊन स्वतः जप करतोय आणि मग मी काय करतोय, तर मला त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचा स्वीकार करणे, ऍडमायर करणे गरजेचं आहे. हीच आहे कृतज्ञता. तर जादूची कृती क्रमांक 23 इथे आपला पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला 4 कृती करायच्या आहेत, ज्याच्यात ॲक्शन प्लॅन आहेत. तर सर्वप्रथम काय? लक्षात ठेवा, गेल्या 22 दिवसापासून मी एकच गोष्ट सांगतोय, की तुमच्या वरदानांची मोजणी करा. तुमच्या वरदानांची गिनती करा. 10 वरदानांची यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानांबद्दल तुम्हाला कृतज्ञ का वाटतं, त्याचं कारण शोधा. आणि त्या प्रत्येक वरदानासाठी ते वाचल्यानंतर शेवटी
कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3दा उच्चारण करा. जे पण काही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतील त्या प्रत्येक गोष्टीकडे, जो कॉम्प्युटर आपण वापरतोय ह्या कॉम्प्युटरसाठी, जो माऊस वापरतोय त्या माऊससाठी किंवा जे कॅमेरे वापरतोय, जे हेडफोन वापरत आहोत त्या प्रत्येकासाठी आभारी आहोत असं म्हणणं आवश्यक आहे. आज 5 वेळा थांबा दिवसभरातून आणि तुम्ही श्वास उच्छवास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ अजून 2 वेळेस तुम्ही ॲड करा. थोडंसं थांबा 1 मिनिट, 2 मिनिट आणि ते श्वास पहा आणि ते श्वास घेत असताना त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. त्याचा स्पर्श जो होतोय शरीराला, तर त्या भागाला स्मरण करा आणि प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घेत असताना शरीरामध्ये हवा आत आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. 5 श्वासोच्छवासांचा हा संच सेट पूर्ण झाला, की मी श्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे, असं म्हणा आणि तुम्ही श्वासांद्वारे घेत असलेल्या मूल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त करा. आणि आज झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड किंवा जादूची वस्तू हातात घ्या आणि त्याच्याकडे पाहत म्हणा, की आज माझ्या जीवनात दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या आहेत, त्यासाठी मी खरंच भगवंताचा, ईश्वराचा खूप आभारी आहे. आणि त्याच्याकडे पाहून त्या गोष्टी ॲडमायर करा. हा मेटाफोर आहे. याच्याने तुम्हाला कायम स्मरण राहील दिवसभरात काय-काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि ज्याने भगवंताने दिलेल्या ह्या उपहाराचं स्वीकार केला, त्याच्या जीवनामध्ये नवीन उपहार लवकरच यायला सुरुवात होईल. आम्ही काल सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं किंवा मागच्या काही आठवड्यात, की जे पण तुम्हाला हवं आहे तुमच्या जीवनात ते एका पेपरवर लिहून ठेवा, एका छोट्या डायरीत लिहून ठेवा. कदाचित तुम्हाला अचानक ₹50,000 हवे आहेत. कदाचित काही नातेसंबंधांमध्ये सुधार हवा आहे. कदाचित नोकरी, व्यवसाय, कारोबार, व्यापार याच्यामध्ये तुम्हाला प्रगती हवी आहे. जास्त सेल्स हवा आहे किंवा तुम्ही काही टार्गेट सेट केले, ते टार्गेट अचीव्ह करायचं आहे. ते टार्गेट प्राप्त करायचं आहे. ध्येय प्राप्त करायचं आहे. ते लिहून ठेवा. आणि ह्या 21 दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा चमत्कार जाणवेल. तर इथे हा आपला जादूचा 23वा दिवस पूर्ण झाला आणि यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो. तर आता आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया. मी माझी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो आणि ज्यामध्ये आपल्याला हे पाहता येईल. परवा दिवशी आपण जो श्वासांचा एक छोटासा व्हिडिओ पाहिला होता. तर त्यातच हा 2 मिनिटाचा अजून पुढे जब हम पैरों से शुरू होती हैं, पूरे शरीर में फैली हुई हैं। ही आपली इथरिक बॉडी शक्ति नलियां सिर के भाग से शुरू होती हैं। ये भाग ब्रह्मरंध्र कहलाता है। ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस ह्या प्रोसेस होतात. ये नलियां सारे शरीर में पेड़ की जड़ों और डालियों की तरह फैली हुई हैं। प्राणमय शरीर हमारे शरीर का विशेष आधार है। प्राणमय शरीर हमारे कार्य, यहां तक कि हमारे अस्तित्व का स्रोत है। प्राणमय शरीर को गहरी नींद में या फिर ध्यान में विश्व शक्ति मिलती है। कॉस्मिक एनर्जी। हम इस शक्ति का उपयोग अपनी सारी मानसिक और शारीरिक क्रियाओं में, जैसे देखना, बोलना, सुनना, सोचना और शारीरिक कार्यों में करते हैं। इन्हीं सारे कर्मों का आधार विश्व शक्ति है। जास्त विचार करण्याने ही विश्व शक्ति का बहाव केवल हमारे
विचारों पर आधारित है। जब हम सोचने लगते हैं तो विश्व शक्ति का बहाव रुक जाता है। मतलब यह है, हमारा सोचना विश्व शक्ति का बांध है। जब विश्व शक्ति का बहाव कम हो जाता है तो शक्ति नलियों में कम शक्ति पहुंचती है। ये कमी हमारे शरीर की शक्ति में रंग रहित सूक्ष्म धब्बे डाल देती है। ये धब्बे धीरे धीरे हमारी शरीर में बीमारी पैदा करते हैं। मतलब ये है कि हमारे प्राणमय शरीर में शक्ति की कमी सारी बीमारियों की जड़ है। प्राणशक्तीची कमतरता हेच आजारांचं ध्यान से हमें बहुत बड़ी मात्रा में विश्व शक्ति मिलती है। ये हमारी शक्ति नलियों के जरिए सारे शरीर में पहुंचती है। जब विश्व शक्ति बहुत बड़ी मात्रा में शक्ति नलियों में बहने लगती है तो रंग रहित सूक्ष्म धब्बे मिट जाते हैं, और जब ये धब्बे साफ हो जाते हैं तो हम सारी बीमारियों से मुक्त हो जाते हैं। जब ब्रह्म रंध्र में शक्ति बहने लगती है तो हमें सिर में और सारे शरीर में भारीपन लगने लगता है। जब शक्ति हमारे नलियों को साफ करने लगती है तो हमें उस हिस्से में खुजली या दर्द का आभास होता है। कभी कभी हमें भौतिक शरीर के कई हिस्सों में दर्द भी महसूस हो सकता है। इन दर्दों को दूर करने के लिए हमें दवा लेने की जरूरत नहीं है। ज्यादा ध्यान करने से ये दर्द दूर हो जाते हैं। म्हणून 21 दिवसात प्रत्येकाला आरोग्यासाठी चमत्कारिक अनुभव यायला सुरुवात होते। तो कोणी कृतज्ञतेच्या या शक्तीचा वापर करेल आणि आभाराची भावना प्रकट करेल, कारण ऊर्जा शक्ति डायरेक्ट ध्यान के द्वारा ज्यादा विश्व संजोने से हम सारी मानसिक और शारीरिक बीमारियों से छुटकारा पा सकते हैं। अगर हम पिरामिड के अंदर बैठकर ध्यान करें तो ध्यान की अवस्था साधारण से तिगुनी जल्दी पहुंच जाती है। अब हम ये मालूम करेंगे कि पिरामिड और पिरामिड की शक्ति क्या है।